नमस्कार मंडळी, मी रवींद्र कांबळे. आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, आज घटस्थापना. सर्वच ठिकाणी कुलदैवत हे घटी बसले जातात. आमच्याही घरी आता आम्ही कुलदैवताची पूजा अर्चा केलेली आहे. देव घटी बसवलेले आहेत. आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये आम्ही दरवेळेला आपल्या कोकणातील गाव ठिकाणच्या सणवार किंवा आपल्या परंपरा यांच्या व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर दाखवत असतो. तर आज आमच्या घरी कुलदेवताचं हे पूजन झालेलं आहे. आमच्या कांबळे कुटुंबाचं, माझ्या घरचंच, मी घरापुरतंच आम्ही देव बनवलेले आहेत. तर त्याची पूजा अर्चा मी दरवर्षी करत असतो. अशा पद्धतीनं घटस्थापना हा मांडत असतो. मंडळी, आमच्या महादेवकार म्हालुंगे गावची गावदेवी आई जागमाता हिच्या मंदिरामध्ये सकाळी जाऊन दरवर्षी मी साडी, चोली आणि तिचा मुखवटा देवीला सजवत असतो. तर सकाळी जाऊन देवीची सजावट करून मी आता आलेलो आहे आणि आमच्या घरातली पूजा ही केलेली आहे. आणि गावामध्ये एक नवरात्र उत्सव हा एक मंडळ दरवर्षी करत असतो. तर दुसरे एक देवी गावामध्ये बसवली जाते. तर त्याही देवीचा यावर्षी डेकोरेशन मी केलेलं आहे. त्या मंडळाने मला डेकोरेशन बनवण्याची विनंती केली. देवी एकविरा मातेची मूर्ती आहे. तर एकविरा मातेचा पूर्ण सीन मी तिथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवीनच तिथला पूर्ण डेकोरेशन कशा पद्धतीनं केलेला आहे तो.
कारल्या डोंगरची आहे की सत्वाची हाय माझी एक विराय हे हे साऱ्या व कृपेची साय सरलू डोंगरा बरी झेलू आयचे दारी तव दिसला देव तुळशी बघिली आहे किरा माझव तूर लार्कंद दादा सातनी बहिणी झाराचे अंगण तोंडानुकारी डोईवर निखारा कारल्याचा डोंगर गुलालू डोंगरू कारल्याचा डोंगर गुलालू डोंगरू सातारातीची ऐनी केली एक रात सातारातीची ऐनी केली एक रात देऊंची पसंदला मेरी देऊंची पसंदला मेरी माऊली बसविली डोंगरावरी या गो कारल्याचे डोंगरावरी देवलादारी हो मोराचीला देवलादारी हो मोराचीला धारा सोरील्या अमृताच्या धारा सोरील्या अमृताच्या आज्ञाला बिल्या भगतानी पाची पांडव बंधुवानी आईचे धर्माया बंधुवानी
आदल्या डोंगरावरी मंडळी, आज घटस्थापनेचा दिवस आमच्या महादेवकार महालुंगे गावामध्ये जय बजरंग नवरात्र उत्सव मंडळाने आमच्या मारुती मंदिरामध्ये ही देवीची प्रतिष्ठापना केलेली आहे. खूप छान पद्धतीनं येथे सजावट केलेली तुम्हाला पाहायला मिळेल. तर मी आमच्या गावचे गुरुजी ज्ञानेश्वर मुंगले यांना विचारतो की मंडळाची स्थापना, त्यांचं पूर्ण कार्यभाग आणि आज जी त्यांनी पूजा मांडलेली आहे त्याच्याबद्दल 2 शब्द त्यांना मी विचारतो. चला आता आपण चालूया अध्यक्ष मंडळाचे. तर तुम्ही पूर्ण तुमच्या मंडळाचा इथे जो उत्सव साजरा करता त्याच्याबद्दल 2 शब्द तुम्ही आम्हाला सांगा. प्रथमतः मी नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजपासून शारदीय नवरात्र उत्सव हा साजरा होत आहे. त्यानिमित्तानं जयबंधन नवरात्र उत्सव मंडळ महादेवकार, ग्रामस्थ मंडळ महादेवकार यांच्या सौजन्याने आज नवरात्र उत्सव आपल्या गावात साजरा होत आहे महादेवकारमध्ये. आणि यासाठी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य आहे, तसेच आज ह्या नवरात्र उत्सव आज जवळजवळ हा आमचा 28वा वर्ष आहे. आणि हा दरवर्षी आम्ही साजरा करतो, पण ह्या वर्षी अतिशय अप्रतिम असं डेकोरेशन केलेलं आहे. ते रवींद्र गंगाराम कांबळे यांनी ह्या एकविरा मातेचे दर्शन जसे होते आपल्याला एकविरी डोंगरावर, त्याच पद्धतीने आपल्याला इथे दर्शन देण्यासाठी त्याच पद्धतीने देखावा तयार केलेला आहे रवींद्र कांबळे यांनी. आपण पाहू शकता जसे एकविरी मातेवर डोंगर आहेत, धबधबा आहेत, जाण्यासाठी पायऱ्या आहेत, धबधबा आहेत, त्याच पद्धतीने हा नवरात्र उत्सव चा देखावा रवींद्र कांबळे यांनी चांगल्या प्रकारे आपल्या इथे सादर करून आपल्याला मंत्रमुग्ध केलेला आहे. खरोखरच रवींद्र कांबळे यांचे आम्ही मनस्पूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो त्यांना. कारण अप्रतिम असा देखावा त्यांनी मन लावून जवळजवळ 7-8 दिवस त्यांनी एकदम, आणि त्यांचा मुलगा कौशल यांनी सुद्धा अतिशय मेहनत घेतली. आम्ही काही लक्ष नव्हता, परंतु त्यांनी स्वतःने मेहनत घेऊन हे सर्व देखावा तयार केलेला आहे. आणि त्याला साथ दिलेला आहे ते सर्व आमच्या दीपक कांबळे यांनी. त्यांना सांगितलं असं असं करायचं आणि त्यांनी लगेच तयारी दर्शवली रवींद्र कांबळे यांनी. आणि अप्रतिम असं देखावा तयार केलेला आहे एकविरे मातेचा. तर त्यांना मी पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो. अध्यक्षांनी जसं म्हटलं की हा डेकोरेशन मी बनवलंय, त्यांनी माझं शब्दसुमाराने स्वागत केलं. पण खरं बघायला गेलं तर हा एकट्याचं काम नव्हतं. 3 दिवसामध्ये मी त्यांना दिलेल्या शब्दानुसार डेकोरेशन बनवण्याचा प्रयत्न केला. पण मला अरुण कांबळे, मधुकर मांडलेकर, गणेश कांबळे, मोहन कांबळे असे इतर साथीदारांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी पण मेहनत घेतली, मला मदत केली. म्हणूनच मी आज त्यांनी जो शब्द दिला होता तो मी पुरा करण्याचा प्रयत्न केला. सर्वांचा हातभार लागलं. तर आता आपण जाऊ. एकविरे माते की जय. मंडळी, या 9 दिवसामध्ये उत्सवामध्ये या मंडळाने जे काही कार्यक्रम येथे आयोजित केलेले आहे त्या कशा पद्धतीनं त्याची रूपरेषा आहे हे मी अध्यक्षांना विचारतो. आजपासून नवरात्र उत्सव साजरा होत आहे, सुरुवात झालेली आहे नवरात्र उत्सवाला. तर प्रथमच आज नवरात्र उत्सव आपल्या देवी नवरात्र बसलेले आहेत. तर आजपासून सुरुवात झालेली आहे. तर आजचा दिवस आहे आणि उद्यापासून आपल्या इथे ते जवळजवळ शुक्रवार दिनांक 3, आज सोमवार दिनांक 22 तारखेपासून ते शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोबर पर्यंत आपल्या इथे नवरात्र उत्सव हा साजरा होणार आहे. आणि त्या निमित्ताने विविध असे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे मंडळाने. तर उद्यापासून फनी गेम मुलांसाठी, महिलांसाठी, पुरुषांसाठी, सर्वांसाठी फनी गेम उद्यापासून असे जे 9 दिवस रात्री 10 वाजता चालवतात आणि त्याच्यानंतर गरबा होतो. त्याच्यात मध्ये एक रविवारी दिनांक 28/9/2025 रोजी आपल्या इथे भव्य अशा नाचाचे जंगी सामने, बक्षिसाचे जंगी सामने आयोजित केलेले आहेत रविवारी 28 तारखेला. त्यासाठी सर्व नाच मंडळाला विनंती करतो, आपली नाव आमच्या इकडे जमा करायचे आहेत. आणि 28 तारखेला भव्य अशा नाचांची स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. त्यासाठी प्रथम क्रमांक 15,000 रुपये, द्वितीय क्रमांक आहे 7,000 रुपये, तृतीय क्रमांक आहे 5,000 रुपये आणि तृतीय क्रमांक 7,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांक आहे 5,000 रुपये.
15-10, 7-5 असे आहेत आणि तसेच 4 नंबरसाठी उत्कृष्ट अशा ट्रॉफीचे आयोजन केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने सर्व गावाकडे आम्हाला सहकार्य करतात. त्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था सुद्धा सुधीर भोर यांच्याकडून होते. आणि तसेच गरबा, शेवटचा फायनलचा गरबा, फॅन्सी गरबा होते दसऱ्याच्या दिवशी. दसऱ्याला फॅन्सी गरबा होते, त्यासाठी सुद्धा आकर्षक अशा वेगवेगळ्या लहान गट, मोठा गटासाठी वेगवेगळ्या अशा बक्षीस काढल्या जातात. त्यासाठी सुद्धा संतोष भोर यांचे सहकार्य लागते. तसेच प्रत्येक दिवशी रात्री नाश्ता असतो. रात्री गरबा झाले 12 वाजता, 12:30 वाजेपर्यंत गरबा आटोपल्यानंतर प्रत्येक रात्री नाश्ता असतो. त्यासाठी सुद्धा सर्व गावकऱ्यांचे आम्हाला सहकार्य असते. प्रत्येक दिवशी एक दिवशी नाश्ता प्रत्येकाचा असतो गावातून. अशा आम्हाला ह्या नवरात्र उत्सवाला भरपूर प्रतिसाद मिळतो आणि सर्व गावकऱ्यांचे सुद्धा चांगले सहकार्य आहे. महिला मंडळाचे सुद्धा चांगले सहकार्य आहे.